पहिली गोष्ट तर रिंकू ह्या कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. बरं. त्या कार्यक्रमाच्या नेक्स्ट दिवशी ते जायच्या आधी आम्ही भेटलो होतो आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात भेटलो होतो. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो आणि तिथं भरपूर जण आमच्या दोघांबरोबर पण फोटोज तिथं काढत होते. म्हणजे एखाद आमच्या फ्रेंड्सचा पण फोटो तिथं काढला होता. म्हणजे कदाचित माझ्या ऑफिस पेजनी तो पोस्ट केला असता तर हा फोटो व्हायरलच झाला ओके नसता ओके. कदाचित. म्हणजे पण हा आमच्या हा मागे पडला असता. हा हां, एक्झॅक्टली. म्हणजे त्याचं हां काही झालं नसतं. हां. पण तिथं आमच्या दोघांचा एक फोटो काढला होता आणि माझ्या ऑफिस टीमकडून माझ्या रोजचं जे काय मी काय करतोय ते माझी ऑफिस टीम पोस्ट करत असते सोशल मीडियावरती. तर त्यांनी तो फोटो पोस्ट केला. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो तसं काहीही नाही आहे. म्हणजे ह्याचं खूप मोठ्या अफवा पसरवल्या चालल्यात. मग या सगळ्या अफवा पसरल्यानंतर रिंकूशी काय कॉन्टॅक्ट झालाय? माझा नाही, एक मेसेज फक्त मी त्यांना केला, की अशी अशी न्यूज लागत आहे. पण हां. म्हणजे फक्त काळजीपूर्वक तुमच्या घरातल्यांना वगैरे कदाचित कॉल्स वगैरे येत असतील. अच्छा. त्यामुळे एवढंच, बाकी काही नाही. एवढंच बोलणं झालं. ओके.